डोंबिवली एमआईडीसी फेज 2 में एम्बर केमिकल कंपनी में बड़े विस्फोट के बाद विपक्ष आक्रामक है। ठाकरे गुट के विपक्ष नेता अमरदास दानवे ने आज घटनास्थल का दौरा किया। इस दौरान मीडिया से बात करते हुए दानवे ने राज्य सरकार पर तीखी टिप्पणी की है। दानवे ने यह भी दावा किया है कि उद्धव ठाकरे की सरकार के दौरान डोंबिवली एमआईडीसी से 5 खतरनाक कंपनियों को स्थानांतरित करने का निर्णय लिया गया था। यह जो डोंबिवली में इंडस्ट्रियल एरिया में जो एक्सीडेंट हुआ है, यह हमने देखा है। इसमें बड़ी कैजुअलिटी हुई, रिकॉर्डेड 8 थी लेकिन और वो बढ़ गई है। इसके लिए जिम्मेदार सरकार है। सरकार का जो औद्योगिक सुरक्षा विभाग है, जिसको डिश कहा जाता है, वो है सरकार। हम सरकार को बार बार डिमांड कर रहे हैं कि रिएक्टर के बारे में कुछ सरकार की पॉलिसी होना चाहिए। वो पॉलिसी सरकार की नहीं। और सब में बड़ी बात, इस इंडस्ट्रियल एरिया में 5 इंडस्ट्री ऐसी है कि जिसका केमिकल आदमियों के लिए खतरनाक है। इसके लिए ये इंडस्ट्री यहाँ से शिफ्ट करने की ज़रूरत है। इसके बारे में उद्धव जी की सरकार थी, उस वक्त उद्धव जी ने कुछ निर्णय लिए थे। दुर्दैव से हमारी सरकार नहीं रही। जो नई सरकार आई गद्दारों की, इन्होंने इसके बारे में कोई भी कदम उठाया नहीं है। और ऐसा मैं समझता हूँ कि डिश डिपार्टमेंट, यहाँ का मॅनेजमेंट और सरकार या ॲक्सिडेंट को जिम्मेदार आहे। झालाच पाहिजे। मी पुन्हा वारंवार सांगतो, आपल्याला ते टेक्निकल लक्षात येतं नाही, मला माहीत नाही। जर रिॲक्टरचं धोरण असलं तर प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं, कधी खरेदी केलं जातं, कुठं लावलं जातं, याची नोंद होऊ शकते। आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो। बिलकुल करायला भाग पडू, कारण अधिकारी सुद्धा, कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, रिपोर्ट सादर केले पाहिजे। परंतु त्या जो डिश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा, इंडस्ट्रियल सिक्युरिटी, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी, हा जो महाराष्ट्र सरकारचा विभाग आहे कामगार खात्याच्या, हा नुसता कागदावरचा विभाग आहे। यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मला वाटतं एक तर ते खातं मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातच नसलं पाहिजे। दोन्हीपैकी एक गोष्ट सरकारला करावं लागेल। गुन्हा तर दाखल झाला असेल, नाहीतर होईल। सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल। एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात। याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे। या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू। हे बघ, खरं तर ही जबाबदारी या एमआयडीसीची आहे। हा अधिकृत एमआयडीसीचा परिसर आहे। पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथं, फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते। ठीक आहे, पालिका काम करत असते, सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते, पण पहिली जबाबदारी या भागाच्या एमआयडीसीची असते। स्वतःच्या भागाची, स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं, फायर असेल, अन्य इक्विपमेंट असेल, ही जबाबदारी एमआयडीसीचीच असते। मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे। परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या, या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे, हे ठरवलेलं होतं। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं। अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे। हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला। हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे। आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही। आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं, कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं, डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात, ते चूक आहे। आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे, तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे। हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर। छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं। मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले, अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात। नागपुर समय, गली से दिल्ली तक।